नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची. नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष इतका करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळ बैठकीतली हा सर्वात महत्त्वाचा निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची देखील तरतूद करण्यात आली आहे. शासकीय खासगी वैद्यकीय कॉलेजच्या निवृत्त अध्यापकांना आता ठोक मानधन मिळणार आहे. मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानाच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय. तर मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय कोणकोणते आहेत बघतोय. नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी आता 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी 149 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खासगी शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या निवृत्त अध्यापकांना आता ठोक मानधन मिळणार आहे. 6000 किलोमीटर रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. KFW कंपनीशी स्थिर व्याज दरानं करार करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.